नेरळ माथेरान मिनी ट्रेन तब्बल 7 महिन्यांनंतर पुन्हा पर्यटकांच्या सेवेत धावणार आहे। मे महिन्यापासून बंद असलेली मिनी ट्रेन आता 6 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचं परिपत्रक मुंबई विभागाने जारी केलेलं आहे। त्यामुळे आता पर्यटकांना डोंगरदऱ्यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येणार आहे। 3 वेळा सोडतीत समावेश करूनही अर्जदारांच्या प्रतिसादाअभावी धुळखात पडलेल्या मुंबईतील सुमारे 100 घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे। तुंगा पवई, दादर, ताडदेव अशा पॉश एरियामध्ये ही कोट्यवधींची घरं सुरू असून या घरांच्या विक्रीकरता म्हाडा लवकरच जाहिरात प्रसिद्ध करणार आहे। निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 21 निर्णय घेण्यात आले। विरार अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनाच्या कर्जाला शासन हमी देण्याबरोबरच नागपूरच्या लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाला 7 कोटी रुपयांचा निधी देण्याच्या निर्णयाचा सुद्धा यात समावेश आहे। फलटण इथल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून सुरू केलेलं काम बंद आंदोलन काल मागे घेण्यात आलं। सरकारतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय म्हाडाने घेतला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हंगामात वितरणाची वीज स्वस्त झाली असल्याने राज्यभरातील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। महावितरणच्या वीज दरामध्ये सरासरी 12% कपात करण्यात आली आहे। राज्य वीज नियामक आयोगाच्या 28 मार्चच्या आदेशानुसार तुर्तास बिल आकारणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत। डिसेंबर अखेरीस राज्यातील तलाठ्यांच्या 1700 पेक्षा जास्त रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे। भरती झाल्यानंतर तलाठ्यांवरील कामाचा ताण कमी होईल, तसंच नागरिकांची कामं वेळेत मार्गी लागतील। ही भरती स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी दिलासादायक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होते। मोन्था चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील प्रणाली विरून जाताच राज्यात पावसाचा जोर ओसरला, त्यामुळे तापमानात चढउतार होण्याचा अंदाज आहे। याचबरोबर काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या सरींचा अंदाज आहे, त्यामुळे काही भागात तापमानात वाढ तर काही भागात सरासरी इतकं तापमान राहण्याची शक्यता आहे। सोलापूर विमानतळावरून आता गोवा आणि मुंबईकरता विमानसेवा सुरू झाली आहे। प्रवाशांच्या सुरक्षेकरता विमानतळावर पोलिसांचे पुरेसे मनुष्यबळ कायमचे लागणार आहे। त्या अनुषंगाने अतिरिक्त 70 पोलीस अंमलदार द्यावेत आणि विमानतळ परिसरात नव्या पोलीस ठाण्यासही परवानगी शहर पोलिसांनी मिळावी, तसा प्रस्ताव देऊनही अद्याप गृहविभागाकडून कोणताही निर्णय झालेला नाही असं समोर येत आहे। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव आता ईश्वरपूर झालेलं आहे। केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर नाव बदलण्यात आले। बऱ्याच दिवसांपासून शहराचं नाव बदलण्याची मागणी केली जात होती। सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील कोळेगाव या ठिकाणी केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी पाहणी केली। केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी अंधारात टॉर्चच्या माध्यमातून पाहणी केल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम झालंय। काळोखात हातात टॉर्च घेऊन केलेल्या पाहणीत पथकाला नेमकं काय दिसलं याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। मराठवाड्यासह राज्यात यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान पाहणी करता केंद्रीय गृहमंत्रालयाचं आंतर मंत्रालय केंद्रीय पथक धाराशिव आणि बीड जिल्ह्याची पाहणी करणार आहे। हे पथक आज धाराशिव जिल्ह्यात पाहणी करणार आहे। पावसाळी हंगामात उजनी धरणामध्ये ऑक्टोबर 25 अखेरपर्यंत 496.830 मीटर पाणी पातळी दिसते, पण यावर्षी पाणी साठवण क्षमता 11% कमी का केली? 6 टीएमसी पाणी कमी का साठवलं? याचा परिणाम उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना भोगावा लागणार का? असे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या प्रश्नी जलसंपदाचे अधिकारी मात्र टोलवाटोलवीची उत्तरं देत आहेत। कोल्हापुरामध्ये कळमवाडी पाणी योजनेअंतर्गत पुईखडी फिल्टर हाऊस इथं नियमित देखभाल दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार आहेत। परिणामी ए, बी वॉर्डातील तसंच संलग्न उपनगर आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे। गुरु नानक जयंतीनिमित्त देहू रोडच्या श्री गुरु सिंह सभा गुरुद्वारा इथं भक्तीचा सोहळा सुरू आहे। गुरुद्वाराचा संपूर्ण परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला। श्री गुरु ग्रंथ साहिब पालखी फुलांनी सजवण्यात आली। लोणावळा खंडाळामध्ये टॅक्सी चालक मालक असोसिएशनचं नाव बदनाम करण्याचा आणि सभासदांविरोधात खोटे आरोप प्रसारित करण्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकारामुळे लोणावळा टॅक्सी चालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। त्यांनी एकत्र येत तीव्र निषेध व्यक्त केला। कराड शहरात 3,55,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। शिवसेना शिंदे पक्षाचे नेते आणि कराड पालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। शहापूर तालुक्याच्या पुणधे या गावातील अखंड हरिनाम सप्ताहाचं
यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करण्यात आलं। 1000 पेक्षा जास्त भाविकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात भजन करून हरिपाठ म्हणून आनंद साजरा केला। शहापूर तालुक्यातील पाषाण इथं वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये अखिल भारतीय साहित्य परिषद मेळावा संपन्न झाला। यावेळी साहित्यिकांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं। मुंब्रा स्थानकाजवळ 9 जूनला घडलेल्या दुर्दैवी लोकल अपघाताचं कारण समोर आलंय। रेल्वे अभियंत्यांनी पावसामुळे खचलेल्या जागेच्या दुरुस्तीचं काम वेळेत न करता दुर्लक्ष केल्यानंच हा अपघात झाला। एफआयआरमध्ये तसं नोंद करण्यात आलंय। पुण्यातल्या कोथरूड परिसरात वाद झाला। मेगा सिटीजवळ 2 जणांना स्थानिक नागरिकांनी बेदम मारहाण केली। एसआरएच्या जागेत बिल्डर्ससाठी नागरिकांना अमिष दाखवून फॉर्म भरून घेणं किंवा धमकी देत असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला। 16 वर्षाच्या मुलीवर शिक्षकानं पुढची बातमी आपण बघणार आहोत। एका विद्यार्थिनीवर अत्याचार झालाय। 16 वर्षाच्या मुलीवर शिक्षकानंच अत्याचार केलाय। संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडला। या प्रकरणी मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षकाला अटक केलेली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सध्या समाविष्ट असलेल्या 1356 उपचारांऐवजी 2399 आजारांवर उपचार होणार आहेत। यामध्ये बहुतेक आजारांवर उपचार होणार असल्यानं गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या 2 मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या उपमार्गिकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली। हडपसर लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड कॉरिडॉर तयार करताना बोगद्याद्वारे हा मार्ग पुरंदर एअरपोर्टपर्यंत नेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। 10 डिसेंबरला अंतिम मतदार यादी मतदान केंद्रनिहाय जाहीर केली जाणार होती। मात्र आता या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे। यात 12 डिसेंबरला अंतिम मतदार यादी मतदान केंद्रनिहाय जाहीर केली जाणार आहे। मुंबईतल्या दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेचं उत्तन इथल्या कारशेड रद्द करण्याचा विचार MMRDAकडून केला जातोय। त्यामुळे या मेट्रोचं संचलन चारकोप इथल्या कारशेडमधूनच करण्यात येणार आहे। त्याचा निर्णय येत्या काही महिन्यांमध्ये घेतला जाणार आहे, अशी माहिती MMRDAतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग SV रोड आणि लिंक रोड या प्रमुख मार्गांवर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक असल्यानं वाहतूक कोंडी टाळण्याकरता नरिमन पॉईंट ते विरारपर्यंत विविध पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणा करण्यात येते। याकरता उत्तर दक्षिण जोडणी करत 24 किलोमीटरचा उत्तन विरार सागरी सेतू बांधण्यात येणार आहे। तो पुढे वाढवण बंदरापर्यंत नेण्याकरता जोडरस्ता तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। ठाणे बोरिवली प्रकल्पाच्या कामाकरता कंत्राटदारांची नियुक्ती करून 2 वर्ष उलटल्यानंतरही अद्याप या प्रकल्पाचं भुयारीकरण सुरू झालं नाही। या प्रकल्पाचे पहिले TBM ठाण्यात दाखल झाले असले तरी त्याची जुळणी होऊन प्रत्यक्ष भुयारीकरण सुरू होण्याकरता अजून 4 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। ST महामंडळानं उत्पन्न वाढवण्याकरता किरकोळ इंधन विक्री करण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज्यभरामध्ये STच्या जागेवर 250हून अधिक ठिकाणी व्यावसायिक तत्वावर पेट्रोल डिझेल बरोबरच CNG आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट असलेले रिटेल विक्री पंप सुरू केले जाणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या संकुलाचं भूमिपूजन आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होत आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहतील। वांद्रे पूर्व इथं 30 एकर जागेवर 60 लाख चौरस फूट बांधकाम करून उभारण्यात येणाऱ्या या संकुलात 75 कोर्टरूम तयार करण्यात येणार आहेत। सिंधुदुर्गातील युती न व्हायला नितेश राणे जबाबदार आहेत असा आरोप दीपक केसरकरांनी केला। देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण दोघेही युतीला तयार होते, पण नितेश राणे यांनाच युती नको होती असं केसरकर म्हणाले। रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर येत आहेत। सावंतवाडीत भाजपचं शक्तीप्रदर्शन आज बघायला मिळेल। राणेंच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण युतीबाबत मोठी घोषणा करतात का की स्वबळाचा नारा देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। बुलडाणा शहरामध्ये 8000 दुबार मतदार असल्याचं आम्ही निवडणूक आयोगाला कळवलंय। वाढलेल्या मतदानाचा फायदा काँग्रेस मवियालाच होणार आहे असं शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय। सांगूनही निवडणूक आयोग ऐकत नसेल तर आता काय करावं? आयोगाला फासावर लटकवण्याचे अधिकार आम्हाला नाहीत असं म्हणत गायकवाडांनी संताप व्यक्त केला।
तर राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोल्हापूरसह 29 महापालिकांच्या निवडणुकांकरता मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रमात बदल केलेला आहे। 28 नोव्हेंबरला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार होती, ती आता 12 डिसेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे। जळगाव जिल्ह्यातील 16 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतींच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय। धरणगाव, चाळीसगाव आणि पाचोरा या 3 नगरपालिकांकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। या तीनही ठिकाणी स्थानिक नेत्यांमधील गटबाजी, युतीतील मतभेद आणि स्थानिक पातळीवरील प्रतिष्ठेचा प्रश्न निवडणूक त्यामुळे अधिक रंगतदार होणार आहे।